नमस्ते दोस्तों, कैसे हो तुम सभी लोग। तो अभी मैं जा रहा हूँ कॉलेज में, थोड़ा सा नया ड्रेस पहनेंगे क्योंकि आज है हमारे कॉलेज का फेयरवेल। और भाई आज आने वाला है कुछ बड़ा ही व्लॉग, फिर आप देखना। और मैं आज पहले अकेले जा रहा हूँ अपने इसके घर में, तन्मय के घर में, फिर उसको लेता हूँ और बाद में हम दोनों जाएंगे। और मैंने आप फिर पोस्ट में देख लेना, इंस्टाग्राम पे देख लेना, लिंक इन डिस्क्रिप्शन में मैं दे दूँगा, उसमें देख लेना कि मैं कैसा दिखता हूँ करके। ये साले पजाते ही रहते हैं, ये साले पजाते ही रहते हैं, मरेंगे कुत्ते। तो चलो भाई, अभी मैं कैसा लग रहा हूँ प्लीज़ बताओ कमेंट सेक्शन में। और अभी मैं जाता हूँ सबसे पहले इसके घर में, तन्मय के घर में। कार्तिक आने वाला है, वो बाद में आएगा करके। तो चलो देख लो दोस्तों। अबे काही होत नाही ना, अबे कसा तूच बयाड आहे का होते हे बाय, याचाही काढता एक नंबर आहे का नाही रे? का करत आहे? पण नको काढू ना भाई, आम्हाला काय दिसू देत आहे. कार्तिक मी कसा दिसतो तुला? ते बयाड आले का साला फेरवेल आहे, आखरी दिवस आहे, मजा मारत आहे का नाही रे? तर ते इथं गेल्यावर काढणार तर काही होत नाही ना, ते काढलं तर काही होत जमली नाही. ये देखो दोस्तों, अपना कार्तिक ऐसा दिख रहा है बिना कुर्ती से। और हम दोनों की गैंग है इधर कुर्ती वाली। तो अभी आएंगे कुर्ती वाले, तो चलो भाई। तो हो चुका है पाहुणे का आगमन, ये देखो। स्वागतम स्वागतम स्वागतम. हा निरोपाचा क्षण नाही. तरी शाळेतल्या सुंदर क्षण आठवणी कायम राहणार हृदयात. आपल्या शिक्षकांनी दिलेले क्षण आणि मैत्रिणीसोबत सोनेरी घडवलेले क्षण. भविष्यात कोणीही आठवणीत राहिला तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होणार. जाता जाता मी एवढेच बोलत आहे की आपली बोर्डाची परीक्षा येत आहे का सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. हमारे प्रिंसिपल सर ने का भाषण दे रहे हैं और भाई मेरा भाषण बहुत खराब था ना। सर्व विद्यार्थी हे आता बोर्डाच्या एका महत्त्वाच्या परीक्षेला सामोरे जात आहे. या परीक्षेत या सर्व विद्यार्थ्यांना घरोघरी यश मिळो अशी मी प्रथम ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यशामध्ये अनेक वाटेकरी असतात. कोणत्याही यशाला केवळ एक फॅक्टर जबाबदार नसतो, तर त्याला अनेक फॅक्टर्स जबाबदार असतात. त्यामध्ये तुमची मेहनत आहे, तुमच्या पालकांचं मार्गदर्शन आहे, तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आहे, शाळेने राबवलेले उपक्रम आहेत, असे अनेक घटक त्याला जबाबदार असतात. ये देखो, मला इथे शिकवल्यामुळे पगार मिळतो हा एक कदाचित अर्थ असू शकतो, पण दुसरा अर्थ म्हणजे मला जर माझ्या जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर मला माझा एक उद्देश राहिला पाहिजे, एक उद्दिष्ट राहिलं पाहिजे. आणि माझ्या गेल्या 33 वर्षात माझं एकमेव उद्दिष्ट होतं, ते म्हणजे माझे विद्यार्थी. म्हणून तुम्ही माझ्यासाठी अर्थ आहे मित्र, म्हणून तुम्ही माझ्यासाठी अर्थ आहे. आज चंद्रभाऊ गेली 33 वर्ष मी या ठिकाणी भाषण द्यायला येत होतो आणि जास्तीत जास्त निरोप समारंभाची भाषणं दिलेली आहे. पण लांजेवार सर, तुम्हाला सांगतो मी की प्रत्येक भाषण मी एक सचिन सर म्हणून दिलेला आहे, या लोकमान्य मधला एक शिक्षक म्हणून दिलेला आहे. बंडूभाऊ, तुम्हाला आज सांगतो, माझ्या जीवनातलं हे पहिलं भाषण आहे, माझ्या जीवनातलं हे पहिलं भाषण आहे की मी अतिथी म्हणून देतो आहे मित्र, मी अतिथी म्हणून देतो आहे. आणि हा मला अतिथी होण्याचा जो मान आहे तो मला या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार आणखी इथले पूर्ण पदाधिकारी यांनी दिलेला आहे. म्हणून मी आज इथे अतिथी म्हणून उभे आहो. त्यांनी मला दिलेली ही संधी आहे मित्र, त्यांनी मला दिलेली ही संधी आहे. माझी एक विद्यार्थी बोलून गेली, स्पेशली माझं नाव घेऊन बोलून गेली, स्पेशली 2दा तिने नाव घेतलं. सरपटवार सरांनी मला सांगितलं आणि तिने एक वाक्य म्हटलं की सरपटवार सरांनी मला संधी दिली होती म्हणून मी बोलणं शिकली मित्र. होती काही बोलत नव्हती, आज जी बोलत आहे ती खूप चांगलं बोलेल.
आणि तिने जे म्हटलं की सरपटवा सरांनी दिलेली संधी आहे, मी त्या संधीचं सोनं करेल. मी माझ्या विद्यार्थिनीला धरून मी सांगतो माझ्या या मॅनेजमेंटला की असेच विद्यार्थी राहील, असेच शिक्षक राहील की तुम्ही जे सांगाल तुमच्या विश्वासावर आम्ही तुमचं काम करू आणि त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही मित्रो, सोनं केल्याशिवाय राहणार नाही. बस हो गया दोस्तों, इतना ही. मैं गाना सुन लो दोस्तों. आलं नाही ना ते. अब मेरा जा रहा है भाई. भाई जल्दी आ जा. इसका पूरा भाषण देख लो थोड़ा सा. माझे पूर्ण नाव तन्मय मनोहर बावले. मी इयत्ता 12वी वर्षाचा विद्यार्थी आहे. मी ओ स्टाईल. समाविषयी भाषण देणार आहे. सहवास लावून सोबत सुटत नाही, ओ, शाहिरी. सोबत सुटत नाही, तुझा निरोप दिल्याने नाते तुटत नाही, तुझा निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुंजन वर्ग, येथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व मान्यवर उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज सर्वजण आपण 12वीच्या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. आज फक्त मीच नाही तर सर्व विद्यार्थी खूप भावूक झालो. येताना आज निरोप शाळेचा, येताना निरोप आज शाळेचा, आले भरुनी डोळे, शाळेतील दिवस बंदे स्मरणाच्या पुस्तकातील पाणी, शाळेतील दिवस बंदे स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. 2 वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. सर्वप्रथम गायकवाड सरांचे मला मार्गदर्शन लाभले. सुरुवात ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यातून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला घडवले व आमच्यावर अरे वा, आकार दिला. आमच्या जीवनावर उत्तम संस्कार केले व काही प्रसंगी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहली केला. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमची छंद जोपासले, देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, सहकार्य, आदर, इतर बंधुभाव इत्यादी गोष्टी आम्ही इथे शिकलो. निरोपाचा क्षण जणू आला, हळव्या त्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू आला, हळव्या त्या फुलांचा. आठवणीची गर्दी जणू झाली क्षण हा विरहाचा, आठवणीची गर्दी जणू झाली क्षण हा विरहाचा. आम्ही या शाळेत येऊन खूप काही शिकलो. आम्ही या महाविद्यालयात आल्यावर घालवलेले क्षण कधीच विसरणार नाही. या विद्यालयात जे काही बाहेर पडणार. हो गया भाई, इतना ही कर सकता हूँ रिकॉर्ड, और बहुत है दोस्तों. अभी होगा भाषण चालू. मी मॅथबद्दल थोडं बोलू इच्छिते की मॅथ हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये ABC हा ट्रायंगल असूनही आपल्याला लेट ट्रायंगल ABC असं अजून करावं लागते. ये हमारे लिए नहीं, बंद कर दो. ये है दोस्तों सेकंड. आरती सजाने के लिए 1000 रंग चाहिए रंगोली सजाने के लिए, पर एक शिक्षक अकेला ही काफी है. ये है सेकंड बच्चों भाषण. को जीवन देखो को थोड़ा सा, संवारने के लिए अशा माझ्या सर्व. ये देख लो. मेरा कोई डिसाइड नहीं था कि मैं यहाँ पे बोलूँगी. थर्ड भाषण. सभी को 12th के लिए बोर्ड एग्जाम के लिए ऑटोमेस. सभी के पास ये लास्ट ऑप्शन है कि अपने करियर के लिए यहाँ से रहना चाहिए. अगर आपका टारगेट है कि मुझे सक्सेस पानी है तो वो आपका यहाँ से ही शुरू होगा. तो सबको ऑल द बेस्ट आपके बोर्ड एग्जाम के. थैंक यू. तो ये है अपनी गैंग पूरी की पूरी. और भाई ये अपना भाई ये ओ भाई. और भाई अभी हो चुका है कार्यक्रम थोड़ा सा ख़त्म, और अभी होगा इसके बाद तो फिर प्रोग्राम. भैया कौन सा प्रोग्राम होने वाला है? सांस्कृतिक कार्यक्रम. हाँ, सांस्कृतिक कार्यक्रम होगा फिर. तो चलो भाई, सांस्कृतिक कार्यक्रम होने देते हैं और बाद में आप लोगों से मिलता है. तो भाई अभी थोड़ा सा हो गया था हमारा स्वागत. और भाई बोल कुछ. Let's move on to the fun part. Without wasting the time, let's call class 11 girls to present their dance. अब डांस होगा, 11 देखेंगे. arts girls. देखो अब डांस. ये कौन सा डांस है बे? गाना अच्छा है पर डांस बयान है. सॉरी.
देखो लास्ट डांस। अबे गाना चालू कर, मेरे को बहुत तरह ये गाना वाना। ओहो डांस, अरे अरे होगा असली। अबे यार जवान जाने मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जहां निसार हो गया। जवान जाने मन हसीन दिलरुबा मिले तो दिल जहां निसार हो गया। शिकारी खुद यहाँ शिकार हो गया। ये क्या सितम हुआ, ये क्या जुल्म हुआ, ये क्या गजब हुआ, ये कैसे कब हुआ। न जानू मैं न जाने वो। फाइनली सेंड अप हो चुका है कंप्लीट। और मैंने सिर्फ थोड़े से क्लिपा निकाले हैं, वो आप ज़रूर देख लेना। और मेरा भाई कैसा लग रहा है प्लीज़ बताओ कमेंट में। और ये भी भाई, ओ भाई इधर देख, कमेंट में बताओ हम तीनों कैसे लग रहे हैं। तो और भाई एक हमारा भी फ़ोटो निकालना चाहिए था, और हम तीनों नहीं थे, इसलिए कोई बात नहीं, एक दिन और निकालेंगे। और भाई एक के साथ फ़ोटो निकालने का था, पर वो नहीं आया करके जाने तो उसको। हाँ तो पता है ना आप लोगों को कौन का, पता है ना। तो फिर यार पर आज वो इतना माहौल की नहीं था, तो कोई बात नहीं। तो दोस्तों आज के था इतना, ये व्लॉग मिलती है अगली वीडियो में, तब तक के लिए गुड बाय। जिससे भी लाइक नहीं किया लाइक करो, कमेंट करो, शेयर करो, सब्सक्राइब करो दोस्तों। और जिससे वीडियो इंस्टाग्राम को फॉलो नहीं किया फॉलो करो, लिंक इन डिस्क्रिप्शन। आज मज़ा आई पर इतनी मज़ा नहीं आई, तो ठीक है मिलता है अगली वीडियो में, तब तक के लिए गुड बाय।